एकीकडे राजकारणाची भेसळ झालेली असताना आता दुसरीकडे राजकारणातील उमेदवारांची मिसळ ही चर्चेचा विषय बनते। नाशिकमधील इच्छुक असलेले उमेदवार आता मिसळ पार्ट्या करू लागलेले आहे आणि आजच्या दिवशी देखील नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेले मामा ठाकरे यांनी देखील मिसळ पार्टीचं आयोजन केलेलं होतं। अनेक मान्यवरांच्या त्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी बोलूयात नेमकी या पार्टीच्या मागची नेमकी काय रणनीती होती। खरं तर महत्त्वाचं म्हणजे मामा ठाकरे या पूर्वीपासून या म्हणजे सिडको ही सुरुवात होती 81 सालची। तेव्हापासून मी समाज कार्य करत होतो। मी राजकारणापेक्षा बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे विचार आणि ते समाजसेवा 80% आणि 20% राजकारण अशा माध्यमातून 81 साली शिवसेनेची शाखेचं ओपनिंग केलं। त्या दिवसापासून साहेबांचे विचार माझ्या डोक्यात आल्यानंतर मी साहेबांचा कट्टर सैनिक धनुष्यबाण या निशाणीवर आतापर्यंत मी सदैव काम करत होतो आणि साहेबांचे विचार माझ्या मनात घेऊन समाजसेवा करत असताना सिडको ही पहिली सुरुवात 77 साली स्थापना झाली। त्याच्यानंतर सिडकोमध्ये ज्या अनेक समस्या होत्या त्या समस्येसाठी सिडको इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रशासक अनेक मोर्चे काढले, अनेक आंदोलन केले। त्या आंदोलनामध्ये असं की मला जाणवलं या इथं समस्या काय आहे की एक टपरीधारक आपले रस्त्यावरती भाजीपाला विकत बसते, ॲक्सिडेंट झाला रस्त्यावर यायचे आणि त्यांना सर्व एकत्र आणून मी एक संघटना स्थापन केली। माझ्याबरोबर त्यावेळेस गिरीश चिटणीस पण होते आणि ही ओपन करत असताना मग न्याय मागण्यासाठी सिडको प्रशासकाकडे जाय। सिडको प्रशासक म्हणायचं आमच्याकडे नाही, ते हेड ऑफिस संभाजीनगर बोर्ड दाखवायचे। मग आम्ही सर्व एकत्र आलो, जवळ 2-3 हजार लोकांचा माप औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला मोर्चा नेला, म्हणजे रेल्वेने गेलो आणि या सर्व समस्या मग टपरीधारकांचे प्रश्न मांडले। टपरीधारकांना न्याय देण्यासाठी आम्ही मुंबईला मोर्चा काढला आणि त्या माध्यमातून त्यांना न्याय मिळण्याचे महाराष्ट्रात पहिली सक्सेस झाली। फक्त 2,500 रुपयामध्ये जागा मिळवून दिली आणि आज ते टपरीधारक म्हणजे शॉपिंगवाले झाले, ओटेवाले, भाजीवाले सर्व असे हजारो लोक सामावून घेतले पहिली ते 26 किंमत आणि ही समाजसेवा पहिल्यापासून करत आलो आणि त्याच्या हक्काचं आज व्यवसाय चालू झाला। आज त्याच्यावर त्यांनी शॉपिंगमध्ये ते 60-70 लाखाचे मालिक झाले। स्वतःचा व्यवसाय, स्वतःचे कुटुंब त्याच्यावर चालायला लागले। अशा हजारोंना रोजीरोटी दिली। त्याच्यानंतर मी भविष्यात मग महानगरपालिका ही लागली, म्हणजे 91 डिसेंबरला विधान झाली, 92ला लागली। त्याच्यानंतर माझी समाजसेवा चालूच ठेवली आणि समाजसेवा करत असताना मला आवड होती की काहीतरी करावं आणि त्या माध्यमातून मी 92च्या इलेक्शनला मी हारलो थोड्या मताने। मोठा होता मतदारसंघ, सिडको 2च मतदारसंघ होते आणि त्या 2 मतदारसंघामध्ये मोठा समुद्र होता, 35,000चा मतदारसंघ आणि ते हे सर्व काम करत असताना पुन्हा सेकंड टाईम मी 97ला आलो कंटिन्यू। मग मी सिंहस्थ काळातही राहिलो आणि मी चांगलं विकासाच्या कामात नागरिकांना काहीतरी देणं आहे म्हणून चांगल्या पद्धतीने चांगले प्रोजेक्ट राबवलं। जवळजवळ आज त्या म्हणजे समस्या या नागरिकांची ज्या होत्या त्या राजे संभाजी मोठं स्टेडियम उभं केलं, तिथे कचरा डेपो झाला होता, पंचवटीचा कचरा डेपो हलवल्यानंतर तिथं शिफ्ट केला। नायर म्हणून कॉन्ट्रॅक्टर तिथं कचरा टाकायला लागला, ती दुर्गंधी सोडायला लागली। त्याच्यात मोर्चे आंदोलन केलं, ते बंद केलं, तो तिथं निधी धरून ते एक राजे संभाजी स्टेडियम उभं केलं। नंतर त्या अशा स्वामी समर्थ इथं हॉस्पिटलची कमतरता, त्या हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने उभं केलं, कारण सिव्हिलला येण्याचं 3-4 किलोमीटर जायचं आणि ग्रामीण भाग आपल्या जोडलेला असल्यामुळे त्यांचं ते अशा पद्धतीने चांगलं काम करावं म्हणून एक हॉस्पिटल चांगलं केलं। आज नॅचरल डिलिव्हरी 10 रुपयामध्ये केस पेपर काढायचं, मेडिसिन फुकट, ऑपरेशन फुकट आणि गायनकला चांगले डॉक्टर मिळाले, चांगली सेवा मिळते। मी त्याच्यात खूप आनंदी आहे। त्यानंतर या सिडको विभागामध्ये अभ्यासिका घरं पाहिली 1 रूम 2 रूम, तिथं समस्या होत्या। याच्या सिडकोसाठी मी एक ज्वलंत उदाहरण, कामगारांचे पोरं हुशार आहेत, ते फक्त मनीष बस्तींची गावात होती आणि या शहरात आपल्या सिडको नवीन नाशिकमध्ये अभ्यासिकासुद्धा चांगल्या पद्धतीने आणली आणि त्या अभ्यासित IAS ऑफिसर झाले। उदाहरण झाले ते नाशिकला SP होते संजय दराडे वगैरे, हे आपले अभ्यासिक विद्यार्थी आहेत। म्हणजे मला आनंद सांगायचं की IAS झाले, CA झाले, डॉक्टर झाले, अनेक प्रकारचे असे ऑफिसर झाले। मामा, आजच्या दिवशी तुम्ही मिसळ पार्टीचं आयोजन केलं, मिशन 2024 त्यावर लिहिलं आहे, विधानसभेच्या सगळ्या या वाटचालीच्या दृष्टीने आपले प्रयत्न आहे। का आमदार व्हावंसं वाटतंय?
काय या सगळ्या मागचं कारण आहे? नाही, मला महत्त्वाचं सांगायचं झालं तर महत्त्वाचा एकच प्रश्न आहे की हा सिडको आणि सातपूर बालेकिल्ला आहे शिवसेनेचा. गेल्या तुम्ही 3-5 आकडेवारी बघा, याच्यात शिवसेनेचे या शहरात 35 नगरसेवक आहे. आजही या शिवसेनेचे सिडको सातपूरमध्ये 22 नगरसेवक आहे. आणि हा नगरसेवक एवढे बालेकिल्ला आमचा असताना आता गोडसेला सुद्धा आम्ही लीड पश्चिममधून दिलं, भरभरून लीड दिलं. म्हणून हक्काने हा बालेकिल्ला आहे की आम्हाला तो द्यावा. म्हणजे आणखी आता युती आहे, ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ते मांडतील तो विषय, आणि या मेरिटला असल्यामुळे आम्ही मागतोय. आणि इकडे BJPमध्ये अनेक इच्छुक आहेत जरूर आहेत, पण आम्ही पण इच्छुक का होऊ नये म्हणून आम्ही सांगितलं की पश्चिम हा विधानसभा बंटी तिथमे आम्ही दोघं मागतोय. पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला बालेकिल्ला आहे तो सोडावा असं. याच्यामध्ये आता विद्यमान आमदार या भाजपच्या आहे, त्यांच्या पक्षामधनं देखील अनेक इच्छुक आहे. मग असं सगळं असताना तुमच्या वाट्याला हा मतदारसंघ कसा येऊ शकतो? त्या मागच्या काही घडामोडी असतात, त्याबाबत काही बोलणं झालं का मुख्यमंत्र्यांसोबत? मुख्यमंत्र्यांना अहवाल गोपनीय येतो, ते मुख्यमंत्री घेणारच, त्यांचे सर्व यंत्रणा काम करते. पण सर्वात म्हणायचं काम एकच आहे की हा आम्ही का मागतोय. भविष्यात आता महानगरपालिका लागणार आहे आणि हे जर BJPचे 3 आमदार आहेत ऑलरेडी, आणि आमची मागणी रीतसर अशी आहे की हा बालेकिल्ला आहे, आम्हाला एक सोडावं. पश्चिम मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि सेनेने गोडसेंना पण लीड दिलेला आहे, चांगल्या पद्धतीने लीड दिला आहे. म्हणून आम्ही इच्छा व्यक्त केली सर्व कार्यकर्ते, आणि ह्या मिसळ पार्टीला सर्व आवर्जून राहिले. मी कुणाला असं भेदभाव केला, सर्व मित्र पक्ष आले, देवीदास आमदार आलेत, खासदार आलेत, महापौर आलेत, दशरथ पाटील वगैरे आले, सर्वांनी शुभेच्छा आशीर्वाद दिले, प्रकाश मतेजी आलेत, अनेक असे म्हणजे सांगायचे झालं खूप भरभरून तुम्ही बघाल ते शूटिंगमध्ये सर्व काही आहे. म्हणून मला प्रेमाने फक्त व्हॉट्सअपवर एवढे प्रेमाने लोक आली, मला माझ्यावर प्रेम करणारे. मी प्रामाणिक पक्षाचा एकनिष्ठ शिवसेनेचा बांधीव आहे आणि शिवसेनेचा आणि युतीचा आहे. पक्ष आदेश देईल तो काम करणारच, पण शेवटी आम्ही मागणं आमचा हक्क आहे. आम्ही ती आमचं गणितं मांडली आणि ते निर्णय वरच्या वरिष्ठ पातळीवर जर काही घडामोडी झाल्या तर लढाईचंही ठरलंय का? वरिष्ठ पाटीलला जे आता युतीचा आदेश असेल त्या युतीच्या आदेशाला आम्ही पालन करणार. एकूणच आपण बघतोय की हे होते आपल्यासोबत मामा ठाकरे, जे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे. पक्षश्रेष्ठींकडे याबाबतची ती मागणी देखील करणार आहे. मात्र एकूणच जर बघितलं तर आता इथे भाजपाच्या आमदार असताना आता शिंदेच्या शिवसेनेमधनं देखील उमेदवारीच्या संदर्भामध्ये मागणी होते. त्यामुळे येत्या काळामध्ये या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.